नमस्कार, तुमचं गाव कुठलं? नमस्कार. पाटणावरून आलो. होय. बैलाचं कसं काय तुम्ही बघून आला का तुम्हाला काय? तुमचे व्हिडिओ आणि युट्यूबवर बघितले पाहिजे. तुम्ही बैल कुठं बघितला किंवा बैलाची काय माहिती आहे तुम्हाला? तुमच्या बैलाची व्हिडिओ आहेत की नाही, युट्यूबवर बरेच व्हायरल झालेली आहे ती. बरं. बाजा म्हणून बैल फेमस झालाय आणि बैलाची मी पैदास पण पाहिली. पैदास तुम्ही कुठं बघितली काय बैल? गोव्यात आमचे मावस भाऊ आहे ती. तिथं 2-4 खोंड बघितली. एक नंबर अशी म्हणजे पैदास तुम्हाला कशी वाटते? घट टांगाची आहे का कशी आहे किंवा काय? घट्ट अंगाची आहे आणि अशी कातीला म्हणजे घोड्यासारखी काती. कातला मऊ आहे ती. कातीला मऊ एकदम. ही वासरं त्याची रेसिंगला चालते का नाही रेसिंगला चालते ती. आता मी 15-20 दिवसाची खोंड बघितली अशी चप्पल पळते ती अशी तुमच्या एक सोडली. अभ्यासानं आता तुम्ही गाय सांभाळताय, तुम्ही बाबा ह्याच्या आधी बी गायची तुम्ही वेत घेतली हो. किंवा पैदाशी घेतली, त्या बाजाच्या पैदाशीत आणि त्या पैदाशीत किंवा बाकीच्या पैदाशीत तुम्हाला काय फरक वाटतो? जमीन म्हणा, आसमानचा बाजीची पैदास आहे की नाही तापल्या रक्ताची, गरम रक्ताची. गरम रक्ताची. बरं. त्यामुळं हे तुमचं बाजा तर भागात प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या तालुक्यात तर काय तालुक्याच्या बाहेर वाई तालुक्यातनं पण तुमच्याकडे बऱ्यापैकी येते. बऱ्यापैकी मी येते. 1-2 वेळा बघितले. बरं. आणि तुमची शेतीवाडीत पण पैदास आहे. आमची मावस गाव आहे तिथं आम्ही जाऊन बघितली तुमची पैदास. एक नंबर पैदास. तरी सर्व गायवाल्यांनी आहे का नाही तर त्यांनी भाज्यापासूनच वेतन ही करून पैदास निर्माण करावी असं आहे. धन्यवाद. धन्यवाद.